नागपुर शहर के यशोधरा नगर थाना क्षेत्र में पुलिस ने एनडीपीएस एक्ट के तहत बड़ी कार्रवाई की है। पेट्रोलिंग के दौरान संगीता हाई स्कूल के पास एक संदिग्ध 4 पहिया वाहन को रोका गया। वाहन से 4 युवक भागने लगे, जिसमें से 2 को पुलिस ने मौके पर ही पकड़ लिया, जबकि 2 आरोपी फरार हो गए। पुलिस द्वारा पंचों की मौजूदगी में वाहन और आरोपियों की तलाश ली गई, जिसमें कार से 1 किलो 330 ग्राम गांजा बरामद हुआ, जिसकी अनुमानित कीमत करीब 39,900 रुपये बताई जा रही है। साथ ही 4 मोबाइल फोन और नगद रकम भी जब्त की गई। गिरफ्तार आरोपियों की पहचान अब्दुल नासिर उर्फ गोलू और दिलशान के रूप में हुई है। फरार आरोपियों की तलाश जारी है। पुलिस ने सभी आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। काल दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी यशोधरा नगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी अंमलदार सध्या चालू असलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील अंमलदार नितेश मिश्रा यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे संगीता हायस्कूल जवळ एक संशयित वाहन पांढऱ्या रंगाचं वोल्क्सवॅगन कंपनीची कार MH02BR 8570 ही गाडी संशयितरित्या मिळून आल्याने तपास पथकाचे अधिकारी अंमलदार सदर गाडीकडे झडती घेण्याच्या उद्देशाने जात असताना सदर वाहनातील 4 इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्या 4 इसमांपैकी 2 इसम नामे अब्दुल नसीर उर्फ गोलू अब्दुल रहीम व 21 वर्ष व दिलशाद उर्फ दिल्ली सफर अन्सारी वय 22 वर्ष राहणार दोघंही गरीब नवाज नगर यशोधरा नगर पोलीस ठाणे यांना त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आलं। त्यावेळेस त्यांची व त्यांच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनातून एकूण 1330 ग्रॅम प्रतिबंधित गांजा जो आहे तो मिळाला। तसेच त्यांच्या ताब्यातून 2 ॲपल कंपनीचे मोबाईल, एक पोको कंपनीचा मोबाईल व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण 7,29,900 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात इतर जे 2 इसम पळून गेले त्यांची नावे नदीम अन्सारी उर्फ नद्दू वल्द जाबिर अन्सारी वय 20 वर्ष, असलम खान अब्दुल शरीफ खान दोघेही राहणार यशोधरा नगर। सदर 4 आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितेश मिश्रा यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींना अटक करून मान्य न्यायालयात हजर करून त्यांचा PCR घेण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। सदर प्रकरणी जी गाडी जप्त करण्यात आलेली आहे तिच्या मालकीबाबत तपास सुरू आहे। अटक आरोपींचा दिनांक 17 रोजी पर्यंत PCR मिळालेला आहे। सदरची कामगिरी ही ऑपरेशन थंडर अंतर्गत मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांचे मार्गदर्शनात यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे। सदर प्रकरणाचे 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत। 4 आरोपींविरुद्ध गुन्हे अभिलेख आहे। सदर गुन्हे अभिलेख पडताळून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल।